जय श्री ज्ञानदेव की जय, जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय। देवाधिदेवा जगत रे जीवा परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा। ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन पर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को अवघ्या भूताचे केले संतर्पण, अवघीच दान दिली भूमी, अवघीच काळ दिन रात्र शुद्धी, साधेला विधी पर्वक, अवघीच तीर्थे व्रते केले याग, अवघेची सांग झाले कर्म, अवघेची फळ आले आम्हा हाता, अवघेचे अनंत समर्पिले। तुका म्हणे आता बोलो अबोलणे, काया वाचे म्हणे उरलो नाही। फोन म्यूट करा। आम्ही सर्व भूतांना प्राणीमात्रांना अन्न संतर्पण केले व सर्व दानामध्ये श्रेष्ठ जे भूमिदान ते आम्ही सर्व केले। दिवस आणि रात्र सर्व काळाची शुद्धी करून पर्व काळ विधी साधला। संपूर्ण तीर्थ व्रत यागादी कर्मे केली, आता सर्व सांगता झाली। सर्व साधनाचे फळ हस्तगत होऊन ते आम्ही हरीला अर्पण केले। तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही जे बोलत आहे ते सर्व अबोलणे होय, कारण काया वाचा मनाने आम्ही श्री हरीपासून वेगळे उरलो नाही। हे सगळ्या साधनाची फलप्राप्ती ती एवढे जे साधन सांगितले ना, का आम्ही श्री हरीपासून वेगळं उरलो नाही म्हणजे एक झालं। एक होणं म्हणजे मुक्त होणं, एक होणं म्हणजे काला होणं। जीव ब्रह्माचा काला म्हणते त्याला, म्हणजे देव स्वरूपाचा प्राप्त होणं म्हणजे सायुज्य मुक्ती प्राप्त होणे। जन्म मरणाचा बाद होणं, जोपर्यंत वेगळा आहे ना तोपर्यंत भेद आहे। त्याची एक जोपर्यंत होत नाही ना, पुनरावृत्ती नाही ना परत। मग ऊसाची साखर होती ना, आणि साखरेचा परत ऊस होतो नाही ना। नाही होत। भगवंत आठे अध्यायात म्हणले, अरे जो माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला त्याला काय पुनरावृत्ती नाही ना परत। दुधाचं तूप होतं म्हणले, पण तुपाचं पुन्हा दूध होतं का? नाही ना, पुनरावृत्ती नाही परत। म्हणजे आपल्या व्यवहारातले फार सुंदर दृष्टांत दिले माऊली ना, ज्या योगाना ज्याला भगवंत स्वरूपाचा प्राप्त झाली, देवरूप जो झाला, आणि ते कशानं झालं म्हणले, सगळ्या प्राणी मात्रांना अन्न संतर्पण केले। अन्नदान कलियुगात श्रेष्ठच नाही का? सर्वाभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारून म्हणले। अन्नदानाला धोका नाही, कोणालाही द्या सर्वाभूती, कोणालाही द्या अन्नदान, काय तोटा आहे त्याच्यात? नाही ना, काहीच नाही ना, पण पैसे बाकी जर जपून द्या म्हणजे विनियोग जर चुकला ना आता नवगती होईल नाही का? म्हणून आम्ही अन्न संतर्पण केले। सर्व दानामध्ये श्रेष्ठ भूमिदान, आता भूमिदान लय श्रेष्ठ आहे नाही का? भूमिदान कोण करताय बा आता, फार थोडे नाही का? दिवस आणि रात्र या सर्व काळाची शुद्धी करून पर्व काळ विधी साधला। पर्व काळ
सर्व काळाला विधी म्हणजे सगळंच आलं त्याच्यामध्ये. तुकाराम महाराजांचा विधी म्हणजे काही बाकीची विधी नाही. तुकाराम महाराजांचा विधी कोणता आहे? विधी तो हरी कथा. हा, चंद्रभागेत स्नान विधी तो हरिकथा. मी काय केलं, प्रत्येक पर्व काळाला कीर्तन केलं नाही का. संपूर्ण तीर्थ व्रत यागादी कर्मे केली. आता सर्व सांगत आहे. हम्म. सर्व साधनाचे फळ हस्तगत होऊन ते आम्ही हरीला अर्पण केले आणि ते सगळं भगवंताला अर्पण केलंय. हम्म. आणि महाराज म्हणतात आम्ही जे बोलत आहे ते सर्व अबोलणे आहे. कारण काया वाचा मनाने आम्ही श्रीहरीपासून वेगळे उरलो नाही. सगळं हरीला अर्पण केल्याशिवाय ते हरिरूप होतच नाही ना. हा. काही जर शिल्लक राहिलं तर मग त्याच्याशी एक होत नाही ना. उगा रंग एक झाला. रंगी रंगाला श्रीरंग. मोरायचे फळे नाही ना आली काही गळती. पक्वदेशी येते थोडी ना साडी वेची. तो विरळा पावी विरळा पावी अवघड गोवी शेवटीची. पाहता येत रोप जाऊ पडते जरा. उच्च नीच परिवार देवीन धन्या ठाई साखरी. झळके तेथे पावी आणि नाहीशी क्षणी बहु थोडी. पावीला तो पहिलं थेडे म्हणे गडी आपुला तुका म्हणे उभाऱ्याने खरे कोण म्हणे. आंब्याच्या झाडात जितका मोर येतो तितकी फळ येत नाही. मोर लय लागेल राहत. हम्म. बार हा. आपल्या भाषेत बार. हम्म. लहान लहान काय इतक्या लागेल राहते का टपारा होतो खाली नाही का. हम्म. त्यातून जे येतात त्यापैकी काही गळतात. रसाला किती जाते. हम्म. थोडेच. हा. आता हे ऐकणारी थोडीच आहे ना. हम्म. ऐकणारी विरळायची. म्हणून ते इतके दिवस तग धरून काही वावदान आल्यावर किती कधी कायऱ्या पडायच्या. कधी कधी असं चक्रीवादळ येतं. मग ते ठेसा द्या. हम्म. काही लोणच्याला जात्या. राहिलेल्या फळापैकी आडीमध्ये काही जण असं होतो. काही आडीमध्ये खराब द्यायला की फेकून द्यावं लागत. अवघडच काम आहे. म्हणजे एवढा याच्यातून वाचून आडीपर्यंत आल्या. हा. तसं परमार्थात वायाला जात नाही. ते पुढं उपयोगी येतं नाही का. हम्म. हे दृष्टांत आहे. दृष्टांत समजण्याकरता असतो. हम्म. तसं परमार्थापर्यंत आता एखादा मुलगा 10वी शिकला ते वायाला जाईन का त्याचं 10वी नापास झालेला. नाही ना. त्याला परत येता येते. 12वी झालं तरी त्यात येते. पार पुढं जरी गेला एखादा जर विषय राहिला तर दुसऱ्या सेमिस्टरला काय फरक होतोय. हम्म. म्हणून त्याचं वायाला गेलं का. नाही ना. नाही ना. पुढच्या जन्मात लगेच ते मग लहानपणीच माळ घालते का. पहिलंच तयारी आहे ना. हम्म. परमार्थात वाया जाण्याचा विषय नाही. ज्याच्यातलं काहीच वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे ना. हो. असं काही समजायचं नाही बा. एखाद्याचं काही राहिलं मग वायाला गेलं नाही. अहो ते पुढं लगेच उपयोगात येतं. मुक्काम होतो फक्त. हम्म. वायाला नाही जाणार. अहो या माणसं गेले बँकेत पैसे असले ते मागच्याला उपयोगात येतात. हम्म. जाते का वायाला. नाही ना. पुण्यकर्म कसं काय व्हायला जाईन. पुण्य कसं काय व्हायला जाईन. ज्यानं केलं त्याला ते पुढच्या जन्मात प्राप्त होतं ना. हम्म. राहिलेल्या फळापैकी आडीमध्ये काही जण सोन परिपक्व दशेस येणारी थोडी असतात. जसं महाराज जसे म्हणले पिकले या शेंदीकडे पण गेले. ये हळूहळू हळू जरा ते दम धरून राहते ती बरोबर परिपक्व अवस्थेला जाते नाही का. हम्म.
त्याप्रमाणे भक्ती मार्गास लागलेले पुष्कळ असतात. पण अंतिम साध्य जे श्रीहरीचे स्वरूप त्या ठिकाणी एखादा प्राप्त होतो. बाकी सर्व साधनाच्या कठीणपणामुळे गुंतून पडतात. काय? हा हा. जे भक्ती तर सगळेच करतात ना. हम्म. भक्ती सगळे जाते. किती लोक माळी घालतात, काय परमार्थ चालू आहे, पण शेवटपर्यंत टिकून भगवंताचं चिंतन करता 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 भगवंत स्वरूपाला जाणार आहे मग कमीच असतात ना. हम्म. आता त्याचा कारखाना चालला पाहिजे ना ब्रह्मदेवाचा. हा. पुन्हा हे सगळं नाही का, हा. हे चक्र चाललं पाहिजे. जो मुक्त झाला त्याला पुन्हा येणं जाणं नसतं ना. हा. त्याच्यामुळे ते पद प्राप्त होण्याकरता तर आपलं हे सगळं चाललंय. अंतिम साध्य आहे ना ते. हम्म. आपलं अंतिम साध्य आहे भगवंत प्राप्ती. त्याने मनुष्यानाम सहस्रीशी म्हणलंय ना ज्ञानेश्वरी देवी. हा. आता सगळे पोर परीक्षेला बसले मग सगळेच काय सगळेच पास होत्या का? नाही ना. मग काय वायाला जातं का त्यांचं? नाही ना. काही कोणी आपले शिपाई म्हणा, वॉचमॅन म्हणा, काही कोणी नोकरी लागत कंपन्यात. लय शिकला तो कलेक्टर होईल, बाकी काय व्हायचं तरी नाही का? हा. डॉक्टर होईल, वकील होईल. आणि हे काय व्हायला जाईन असं नाही ना. हम्म. तसं परमार्थातही जो टिकून राहीन, अभ्यास करीन, तो त्या पदापर्यंत निश्चित जाणार नाही का? हा. म्हणून श्रीहरीचे स्वरूप त्या ठिकाणी एखादा प्राप्त होतो. बाकी सर्व साधनाच्या कठीणपणामध्ये गुंतून पडतात. देवाच्या ठिकाणी लहान मोठा सेवकाचा परिवार आहे. त्याच्याकडून होणाऱ्या सेवेला जाणणारा देव आहे. तर देवाचा परिवार भरपूर मोठा आहे. आणि देव सगळ्यांचा जाणताय. ज्यावेळी रणभूमीवर एकमेकांना मारण्यास शस्त्रे चमकत असतात त्यावेळी धैर्याने युद्ध करून जय मिळवण्याची फार थोडी. युद्धामध्ये जय मिळवणं का सोपी गोष्ट आहे का? नाही ना. मग हे युद्धच आहे ना. हा. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. युद्धाची फार मोठं युद्ध आहे. फार मोठी युद्धाची भूमिका आहे. म्हणून धैर्य पाहिजे याच्यामध्ये नाही का. हम्म. आणि त्या पदाला जाणं म्हणजे जय मिळवणे. भगवत प्राप्ती रूपी पलीकडच्या काठात जो जातो तो आमचा मित्र आहे, तुकाराम महाराज म्हणतात. हम्म. म्हणजे ह्याच जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं ते आम्हाला फार आवडतात म्हणते. मित्र आहे आमचे म्हणते तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात नुसत्या बाहेरच्या पोकळ अवसात खरे कोण मानतो. पोकळ गप्पाला काय मजा आहे नाही का. हम्म. पोकळ गप्पा मारण्यात काही मजा नाही. भगवंताची सेवा करता 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 भगवंत बरोबर योग्य मार्गाला घेऊन जातो आपल्याला. रस्त्याला लागलं म्हणजे कोणी रस्ता सांगत नाही का. हो. वाट सांगी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकारा गणित. निघालं तर पाहिजे ना. हा. एकदा रस्त्याला लागला का कोणी गुरु सापडतो आपल्याला. रस्त्याला लागलं पाहिजे. म्हणून विरळा पावी अवघड गोवी शेवटीचे. अवघ्या उपचारा एक मनाची दातारा घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा. अवघे याचा ठाव पायावरी जीव भाव चित्ताचे आसनन तुका करीतो कीर्तन. तो हा तुको बरा कीर्तन कशावर करते आणि कोणत्या आसनावर करतात. आता इथं मनाचा हे सांगितलं मूळ मुद्दा मन सगळ्याला कारण आहे. हम्म. लई मोठे उपचार केले मनाचे राव तिथं नसले ना. मन फार प्रधान आहे भक्तीमध्ये नाही का. हो. एखाद्या कार्यक्रमात बसलो आपण जर आपल्याला दुसऱ्याच गांगच्या असल्या
तर लक्ष कुठं लागत आहे मन. नाही ना. हा. आणि मन जर एकदम पूर्ण मोकळं असलं, स्थिर, शांत, प्रसन्न असतं, मग त्या मनाला किती आनंद होतो. हम्म. म्हणजे अवघ्या उपचारा जेवणाला आनंद कधी येतो, मन जर प्रसन्न असलं. तर मोबाईल पाहता पाहता बोलतोय बिन, खातो बिन, त्याला आनंद आहे का मग जेवणाचा? नाही ना. नाही ना. हम्म. पण त्या गोष्टीला मन प्रधान आहे. नाही का? हा. मन हे फार प्रधान आहे भक्तीमध्ये. मनाला फार महत्व दिलं. किती अभंग आहे मनावर. फार. हे दात्या देवा, सर्व भोगोपचाराऐवजी माझे मनच तुला अर्पण केले आहे. जेव्हा आम्ही गरीबहीन आहोत म्हणून हीच आमच्याकडून सेवा घ्यावी. म्हणजे बाकीचं काय लागत आहे देवाला तरी अवघे उपचार आहे. मनाची जातार मग ते पूजेचे अभंग जर ऐकले, उदके नानू तरी स्वरूप होते तिथे काय माझे वेचे देवा. अरे हे सगळं तुझंच येईन, त्याला मी काय देणार आहे तुला, नाही का? हो. मनच देऊन टाकलं देवाला, म्हणजे शिवाय दिल्यासारखंच आहे ना. हा. आडवंगी नाही का, मनच देऊन टाक म्हणले, नाही का? हा. देऊन टाक म्हणले, मग काय तसंच आहे. मन दिलं की सगळे उपचार केल्यासारखेच आहे. मग सगळे उपचार केले आणि मन नसलं तर काय ते उपचाराला, देवाला काय घेणं, नाही का? हा. देवाला तर लागत आहे तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये एका ते. मन मना मन भव मध्याची मा नमस्कार. म्हणजे मनच तिथे येतं. मीच कर म्हणजे मलाच अर्पण कर, नाही का? हम्म. पण आम्ही गरीब दीन आहोत म्हणून हीच आमच्याकडून सेवा घे. हीच माझी सेवा. सर्वाच्या ठिकाणी तू आहेस म्हणून तुझ्या चरणी जीवदशा अर्पण केली. जीवदशा भगवंताला अर्पण करून टाक. तुकाराम महाराज म्हणतात, स्वरूपी तुझ्या रूपाच्या ठिकाणी चित्ताचे आसन घालून मी कीर्तन करत आहे. चित्ताचं आसन आहे, चित्ताचं. हे आपण जे आसन आहे हे सामान्य आसन आहे, नाही का? हम्म. पण चित्त जर स्थिर असेल त्याला आसन म्हणलंय. हा. शांत चित्त, स्थिर चित्त, प्रसन्न चित्त. हे असं चित्त असलं तेच आसन आहे. बरोबर आहे ना? हम्म. आसन स्थिर कसं कसं काय होईल, नाही का? हा. मन स्थिर असल्यावर आसन स्थिर नाही ना होणार. नाही ना. हे मग विक्षेप गेलेला जर असला तर मग ते चित्ताचं आसन. मग ते चित्त काय, चित्तामध्ये कायमचा आनंद, स्मरण, भगवंताच्या चिंतनातच असतं ते. म्हणून चित्ताची आसन तुका करीतो कीर्तन. मग कीर्तन बंदच नाही ना कधी. हा. फार आनंद आहे. सहज नामस्मरण, मग सहज नामस्मरण ही सहज होत असतं पुढं पुढं. आणि सहज नामस्मरण झालं तर मग ते त्याच्यातच असतं, मग सहजच 13 कोटी होऊन जाईल ना. हा. इकडं मंदिराच्या पाठीमागे गेलंय ते. तिकडे जात तिकडे जात. चित्ताची आसन तुका करीतो कीर्तन. आली सलगी पायापाशी होईल तैशी करी नानिक आम्ही कोठे जावे, येथे जीवे वेचतो अवघ्या निरोपणा भाव हाची ठाऊरला. तुका म्हणे पाळी लळे कृपाळुवे विठ्ठले.
देवा आपल्या पायाशी सलगिण्याचा छंद करविला असा तसा करीन. तुमच्या वाचून अन्य ठिकाणी आम्ही कोठे जीवे, कारण याच ठिकाणी आम्ही जीवाने अर्पण झालो. आमची हितगुज विदित करण्यास हेच एक ठिकाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपाळू देवा, आमचे लाड तुम्ही पूर्ण करा. म्हणजे अनन्य झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता कुठं जाणार आहे दुसरीकडे. जीवच तुला अर्पण केलाय. आम्हाला आता लहान मुली, लहान म्हणून दुसऱ्या कोणाकडे जात का? नाही ना. नाही जात. घेतलं तरी जात नाही. हम्म. तिथे अनन्य आहे ना आईशी. हा. भूक लागल्यावर ते आईकडेच जाईन ना. हा. अनन्य प्रेम प्राप्त झालेलं आहे त्याला. ते चिंतन आईच करतय आणि आई त्याचं चिंतन करते. तसंच हे बिन बाकी काय. भगवान परमात्मा आपला मायबाप आहे ना. हा. पण जर त्याचं चिंतन केलं तर त्याचाच छंद लागतो. देह आणि देह संबंधी निंदावी तरी वेंदावी श्वान सुकरे, येणे नावे झाला मी माझ्याची झाडा, मोह नावे खोडा गर्भवा, ग्रह आणि वित्त स्वदेश विटावी, इतरा भेटावी श्वापदा झाडा, तुका म्हणे मी हे माझे नय्य वाचे, येणे नावे साचे साधुजन. काय तुकाराम महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरीच बाहेर आली हो. हो. आता मग प्रमाण पाहिलं आपण, आता हे बी तसंच. तुका म्हणे मी हे माझे नय्य वाचे, येणे नावे साधू. ज्ञानेश्वरीत काय होई. मी आणि माझी आठवण विसरले जाईल. आणि मी माझी आईची आठवण विसरले दयाच्या. तो संन्यासी जाण निरंतर पाहतो. भागवत वाचल्यावर असं वाटतं भागवतच तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर आलं काय. ज्ञानेश्वरीच बाहेर आली काय. हा. म्हणजे अर्थ एकच सांगितला ना, सिद्धांत एकच आहे ना. हम्म. साधू कोणला म्हणायचं. साधू मी हे माझं याचे वाचन येत नाही. देह आणि देह संबंधी निंदावी, इतर वंदावी श्वान सुकरे. देह आणि देह संबंधी माता पिता, स्त्री पुत्रादी सर्व निंदे मानावे. आता बरं आहे. आणि ह्याहून इतर श्वान शुकारी विकास नमस्कार करावा. आता तसं पाहिलं तर महाराजांचं बरोबर आहे नाही का. जर शास्त्राच्या दृष्टिकोनातून देह हे आपलं स्वरूपच नाही ना. देह आपला आहे. शरीर आपलं भगवंतानं दिलं आपल्याला काही काळापुरतं. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचना, जेणे तू जोडशी नारायण. भगवंत प्राप्ती करता दिलंय आपल्याला, दिलंय ते उसणं. काम झाल्यावर त्याचं त्याला परत द्यायचंय. आपण देहापासून वेगळे आहोत, मग त्याचे पण भजन करून घ्यायचं म्हणले त्याला जीव घालावाच लागेल ना. गाडीला पेट्रोल टाकावंच लागत ना. हो. ती व्यवस्थित वापरावं लागल. बिघडली तर फिटरकडे न्यावा लागल. पण समजून करायचं सगळं. हे भगवंतानं आपल्याला काही काळापुरतं ईश्वर प्राप्ती करता दिलेलं साधन आहे, पण आपण त्याच्यापासून वेगळे आहोत. म्हणजे देह आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षणार्थ भासत. काही काळापुरतं येते का, कायमच आहे का. नाही. अरे शरीर जरी पडलं पण आपण आहे तसेच आहे ना. आपल्याला नाही काय होत. आपल्याला धक्काच लागत नाही, आपल्याला काहीच होत नाही. शरीरात असे किती काय बदलले आपण आहे तसेच. किती शरीर बदलले आहे सांगता येईल का. नाही ना. पण बदलले मग एवढं निश्चित आहे.
किती शरीर बदलले ते समाधानात येत आता पुन्हा मग पुढे सांगत राहतात की नाही का. हम्म. म्हणून देह आणि संबंध माता पिता आता ह्याच जन्मातले आई वडील पुढच्या जन्मात राहतील असं काही नाही, हम्म. बदलू शकतात. हा. जसं काय कर्म असन, वासना असन, प्रारब्ध असन त्या पद्धतीनं पुढं नवीन नकाशा तयारच असतो नाही का. हम्म. शरीरच तयार असतं, हे सोडलं का दुसरं लगेच कर्मानुसार तयारच असतं नाही का. हा. देह संबंधी माता पिता स्त्री पुत्र सर्व निंदे मानावे आणि याहून इतर श्वान शुक्रादिकांना नमस्कार करावा. अशा स्थितीला मी व माझे या भावनारूपी द्वंद्वाचा निराश झाले असे समजावे. म्हणजे त्यांना जे सांगायचं काय का सर्वत्र भगवत दर्शन विष्णुमय जग, तर देहाचा संबंध जाणून मग देहाच्या संबंधी जे आहे त्यांच्यामध्ये भगवंतच आहे ना हा. हे जाणायचं. पण देहाचं स्वरूप वेगळं आहे, विवेक थोडक्यात सांगायचा त्यांना. अशा स्थितीलाच मी व माझे या भावनारूपी द्वंद्वास निराश झाले समजा. आणि मग मी माझं कमी होता ना. हम्म. देहाचा संबंध जर कळाला आपल्याला, देह वेगळा आत्मा वेगळा, दूध वेगळं पाणी वेगळं, हे शेंगाचं टर्पल वेगळं शेंगदाणा वेगळं आहे ना. हम्म. हम्म. यालाच विवेक म्हणतात. विवेक म्हणजे तरी काय, गाडी वेगळी ड्रायव्हर वेगळा. अशा स्थितीला देहादी परिग्रहाचे मोहास गर्भवासाच्या बेडीत अडकून पडावे लागते. हे उत्तर त्याच्यातच भेटलं आपल्याला. देहादी परिग्रहाचे मोहमुळे गर्भवासाच्या बेडीत अडकून पडावं लागतं म्हणजे. हम्म. मोह सुटत नाही ना फार थकलं तरी. नाही ना. मग आपण गेल्यावर आमच्याचं कसं होईल, गंगीचं कसं होईल. हम्म. मी गेल्यावर गंगीचं कसं होईल. म्हणजे मोह राहिला ना. हा. एवढं राडा टाकून कसं जायचं बा आपण. पुढे गेलं तर मी मुक्कामाला थांबत नाही म्हणले नाही का. हम्म. घरीच येतो पुढे गेलो. आता ते मोह आहे ना. हा. आता तर सगळं टाकून जायचं म्हणलं तू काय सुखी जाईन का म्हणून. नाही. एवढे पैसे, एवढं घर, गाड्या, एवढे जमिनी, एवढं गणगोतन, पाहुणे, आता एवढं डायरेक्ट सोडून जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का. नाही ना. मग तो मोह तसाच राहतो, वासना तसेच राहते, पुन्हा गर्भवास. मग आपल्याला करायचं काय नाही, फक्त नष्टो मोह लब्धा, मोह नष्ट करायचा आहे फक्त. समजूत बात करायची आणि ते देहाचं स्वरूप कळालं का सगळं होतंय नाही का. आपलं स्वरूप कळालं का एकदम सोपं होतंय. मग अडकून नाही पडावं लागत. आपले घर, पैसा आणि स्वदेश या सर्वाचा वीट मानावा. बरं पसतोय का. पैसा वाईट नाही, विद्वत्ता वाईट नाही, कर्ज काहीच वाईट नाही, फक्त त्याचा विनियोग नाही का, त्याचं स्वरूप ओळखावं, आसक्ती नसावी त्याची. त्या पैशाचा विनियोग तर लय चांगला करता येतो नाही का. देवाचा म्हणून केला तर, संसारात देवाचा म्हणून केला का आपलं काही नाही म्हणलं काही अडचण आहे त्याला. मग किती काय बी हे करा ना, मग किती श्रीमंतीत राहणं म्हणले मग नाही का. प्रपंचच पार मारतात. हा, समजून करायचं असतं फक्त. म्हणजे मोह गेला पाहिजे थोडक्यात नाही का. वनातील शोभोदांची झाडांची भेट घ्यावी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरी. तुकाराम महाराज म्हणतात, देह मी व देह संबंधी माझे असे शब्द वाणीने सुद्धा येऊ नयेत. पहा, इकडे जावं लागेल हळूहळू आपल्याला. न म्हणा देह माझा, न म्हणा घर माझं, न म्हणा पैसा माझा, न म्हणा हे गणगोत माझं.
मग भरवसा कळेल नाही का. हा. सगळं जमत आहे बरं का. काही तसं सोपंच आहे, अवघड काहीच नाही. फक्त ते निरसन झालं पाहिजे त्याच्यावाला. हम्म. विवेक लय महत्वाचा आहे. पण मग विवेक ज्याच्याकडे त्याला सगळं कळतंय आणि विवेक आहे संतांकडे. हम्म. म्हणून वनात तुकाराम महाराज म्हणतात, देह मी व देह संबंधी माझे. अहो काय आहे, महावाक्य तेच सांगताय ना, ब्रह्मास्मी. हम्म. तू देह नसून तू ब्रह्म आहे. म्हणजे याला अनुग्रह म्हणतात. तेवढं ज्ञान आपल्याला मुक्त करतं. किती सोपं आहे. हम्म. मुक्त करायला ज्ञान मोटके म्हणलंय. मोटके गुरु मुखे उदयत दिशेन हृदय स्वयंबचासे. हम्म. काय लागत मुक्त करायला. अंधारात भीती वाटली, नुसती बॅटरी लावली तर आपल्याला ते भीती घालवते. हम्म. मुक्त मग ज्ञान मुक्त करताय ना आपल्याला. हा. म्हणून देह मी व देह संबंधी माझे ते शब्द वाणीने सुद्धा येऊ नये. सगळं देवाच. आपण एक निमित्त आहे फक्त. सगळं देवाचंच म्हणल्यावर मी माझं काय राहिलं. हा. अशी स्थिती ज्याची असेल ते खरे संत जन समजावे. ते कोणी मग संत. मग आता या अंतर लक्षण सांगितलं का बाहेरचं लक्षण सांगितलं. कपडे, दाढी, मठ, मुद्रा, ऐश्वर्य, शिष्य परिवार, सोनं नाणं, गाड्या गाड्या. हं? हं. मुक्ताबाईनं सांगितलं ना. मुक्ताबाईचे अभंग किती थोडी आहे नाही का. हा. योगी पावन मनाचा असाही अपराध जना. विश्वरागी झाले वनी संती सुखे वाहवे पाणी. काय मुक्ताबाईनं एकदम साधूचे लक्षणच सांगितले ना. हा. विश्वपोट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु